शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। राजकारणातील कट्टर शत्रू असलेले हे नेते एकत्र येणार असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मुख्यमंत्री शिंदे यांचा 9 मार्चला दापोली खेड विधानसभा दौरा आहे आणि या दौऱ्यानिमित्तानं रामदास कदम आणि तटकरे एकाच मंचावर येणार आहेत। दरम्यान दापोली खेड मंडणगड मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले। एखादा वाद राजकीय वाद जर का कुठेतरी संपत असेल आणि त्यामुळे जर का विकास कामाला अजून चालना मिळणार असेल, विकास कामं अजून जोमाने होणार असतील, कारण शेवटी विरोधामुळे तिथे विकास कामं रखडतात आणि आता जर का दोन विरोधक जर का एकत्र येत असतील आणि विरोध जर संपत असेल तर आनंद आहे ना, कोणाला नको आहे ते। आणि म्हणून आज आम्ही एकत्र म्हणून आमच्या कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र म्हणून काम करतोय। त्यांना पुन्हा पडायची इच्छा असेल त्यांनी पुन्हा उभं राहावं आणि ह्यावेळेला दापोली मतदारसंघामध्ये त्यांनी लीडची तर अपेक्षा सोडून द्या। उलट महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी 55 ते 60 हजाराचं मताधिक्य आम्ही दापोली मतदारसंघामध्ये मिळवून